हे बघा ह्या वर्षी खूप आंब्याला फळं आले आहे सालबादप्रमाणे. तर ह्या बघा एका ठिकाणी असे 10-10, 20-20 असे 10-10, 5-5, 4-4 असे घडचे घड आंब्याला लागले. खूप सुंदर असं या झाडाला बघा किती आंबे लागलेले आहे. हे बघा किती छान असं सर्व आंब्याने भरलेलं आहे. पण सालबादप्रमाणे एकाच बाजूला सर्व एकाच फांदीला एवढे आंबे लागले आहे आणि बाकीच्या फांद्या अशा सर्व तसेच राहिलेले आहे. म्हणजे अर्ध्या आंब्याच्या झाडाला लागले आणि अर्ध्या आंब्याला काहीच फळं आलेले नाही. कारण साल धरतात, आंबे बी म्हणतात साल धरतात. म्हणजे एका सालाला आंबे लागणं, एका बाजूला लागणं, एका बाजूला नाही लागणं. तर असं ह्या बाजूने बघा किती छान असं सूर्यप्रकाश पडलेला आहे, सूर्य उगवलेला आहे. किती सुंदर असं सूर्याचा प्रकाश आणि किती छान असा बघा. ते बघा अशी निसर्गाची किमया असते. सालबादप्रमाणे आंब्याचे झाडसुद्धा साल धरतं. एक वर्षी खूप फळं येतात आणि एक वर्षी काहीच फळं येत नाही. तर आता बघा हा सूर्यकिरण किती सुंदर असा आंब्याच्या झाडातून छान दिसत आहे. निसर्गरम्य असा इतका मस्त आणि इतका छान असा निसर्गाची किमया म्हणतात ना त्याप्रमाणे हा सूर्य आंब्याच्या झाडामधून इतका मस्त आणि छान असं दिसतोय. तर आता ह्या बघा या फांद्यांना काहीच आंबे आलेले नाही. हे बघा आपण आता त्या साईडने बघूया चला. आणि ह्या बघा ह्याच बाजूने थोडे पातळ पातळ आलेले आहे, पण घडचे घडच लागलेले आहे. इतकं सुंदर असं वातावरण असे आंब्याला. तर यावर्षी काय साल धरल्यामुळे काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही. तर काही ठिकाणी असे आंबे आलेले आहे बघा. काही ठिकाणी घडचे घड लागलेले आहे. ते इतकं सुंदर असं छान असं आंब्याचं झाड लावलेलं. तर यावेळेस काय साल धरलं म्हणून त्यामुळे यावर्षी अशी पातळीची फळं आलेले आहे. नाही तर दरवर्षी साल नाही धरल्यामुळे खूप फळं जास्त येतात. तर हे बघा असे ह्या प्रकारे असे आंबे आलेले आहे. तर आता बघा या ठिकाणी नुसते 5 ते 7 एका घडाला 7. तर त्याच्या बाजूला बघा 4-4, 5-5 असे घडासारखे या झाडाला असे आंबे येतात. आणि असे मस्त आणि छान असे बहरलेला असा हा असं हे आंब्याचं झाड आहे. तर हे बघा किती छान असं मस्तपैकी. तर काही ठिकाणी खूप पातळ पातळ आहे, काही ठिकाणी तर काहीच काही रे ह्या वर्षी आलेलं नाही. हे बघा काही ठिकाणी नाही 3-4 फांद्याला आल्या तर 4-5 फांद्या तशाच सोडलेल्या आहे. तर ते सालप्रमाणे आता ह्या वर्षी बी ह्या झाडाला काही ठिकाणी खूप खूप आल्या, काही ठिकाणी काहीच आलेल्या नाही. आणि काही ठिकाणी खूप अशा दाट आलेल्या आहे, काही ठिकाणी काहीच दाट नाही. तर अशा ह्या कैऱ्या आल्या आहे बघा. एकाच फांदीला खूप आलेल्या आहे. काही ठिकाणी असे 10-10, 20-20 असे घोड बी आलेले आहे. आणि असं छान असं. तर यावेळेस आंब्याचं जरा कमीच झालेलं आहे, पातळ झालेलं आहे. नाही तर दरवर्षी खूप येतात उन्हामुळे. ऊन बी खूप वाढलेलं आहे. त्या उन्हामुळे थोडंसं झाडांना बी हे उष्णतामुळे पाण्याअभावी काही फळांना कमी प्रमाणात फळं येतात. तर काही प्रमाणात येतात पण फळंसुद्धा आणि आंब्याचे झाडंसुद्धा साल धरत असतात. साल म्हणजे काय, एक वर्षी येणं आणि एक वर्षी नाही येणं याला साल म्हणतात. साल म्हणतात का बा या सालाला आले त्या सालाला, या वर्षाला आले त्या वर्षाला नाही. साल म्हणजे वर्ष. तर अशा प्रकारे ह्या आमच्या आंब्याच्या झाडाला बघा फळं आलेले आहे. काही ठिकाणी इतके मोठे मोठे घड आहे तर 5-5, 6-6, 7-7चे सुद्धा घड आहे. त्याच प्रकारे हे एक मी झाड लावलेलं आहे छोटं. आता याला सुद्धा पुढच्या वर्षी मस्त असे छान फळं येतील. तर असे मी हे रोपं तयार केले छोटे छोटे आंब्याचे. आंबे खाऊन टाकलेल्या कोयापासून असे 10-15 रोपं तयार केलेले आहे. ज्यांना कोणाला लागले का मी त्यांना हे आंब्याचे रोपं देऊन टाकते. ते बघा छोटे छोटे असे रोपं तयार केले. कारण झाड एकमेकाला देणं आणि वाढवणं तर हे खूप चांगलं असतं. तर हे बघा अशी हे रोपं मी तयार केलेले आहे आंब्याचे. ह्या बाजूला नारळ आहे, त्या बाजूला ते काय आपलं नाही पण नारळाचं झाड आहे त्या बाजूला. पण ह्या बाजूला मी असे आंब्याचे रोपं. हे पुढच्या वर्षी याला नक्कीच आंबे येणार म्हणजे येणारच. इतकं छान असं आंब्याचे. आणि असे हे रोपं तयार करून ज्यांनी मागितले का त्यांना मी हे रोपं देऊन टाकते. कारण एकाचं 2 होतंय.
तसं सुंदर असे मी झाडं लावलेले. ते बघा हे कढीपत्त्याचं बी झाड लावलेलं, याचे बी रोपं आले का लोकांना म्हणते जा घेऊन. आणि हे असे आंब्याचे तयार केलेले. आता पुढच्या वर्षी याला सुद्धा असे आंबे मस्त आणि छान असे येतील. या साईडला थोडी पपायचे रोपं टाकून दिले तर त्याचे बी झाडं वाढलेले आहे. त्या बाजूला असं चिंचाचं झाड लावलं, असं छोटासा असा बाग लावलेला आहे. पण बी वाढून असे रोपं तयार करून असे दुसऱ्यांना दिले तर एकाचे 2 झाडं होतात. आणि कधी बी गोड फळं लावले तर गोडच फळं मिळतात. कडू जर लावले लिंबाचे तर ते कडूच फळं मिळतात. तर हे बघा असे छान असे आंब्याचे लावलेला असा परिसरमध्ये असा मी बाग. आणि याच्या खाऊन आंबे टाकलेल्या त्या बियांपासून बनवलेले हे मी रोपं. आणि हे रोपं बरेचशांना दिले, बरेचसे लोकांनी लावले त्यांच्या दारात. बरेचसे त्याचे झाडे एकाचे 2 झालेले आहे. तर हा हापूस आंब्याचा एक कलम आहे आणि हा राजापुरी आंब्याचा कलम आहे. तर असे हे 2 प्रकारचे याचे फळं मी लावले. तर म्हटलं बघू लावून कसे होतात. तर ते बघा असे मोठे मोठे झाडं झाले असे छान. काही वाटल्या गेले आणि काही मोठे बी झाले असे. या साईडला बघा अशा पपाया जे आपण फळं खातो त्याचे बी असे फेकण्याऐवजी इकडं तिकडं असे टाकून दिले, त्याच्यामुळे असे पपायचे रोपं आले. कोणी जर म्हटलं द्या पपायचे रोपं तर आपण त्यांना ते पपायचे रोपं द्यायचे. एकाचे 2 फळं होतात. हे बघा किती सुंदर असा गावठी हा कढीपत्ता लावलेला आहे. किती मस्त माझ्या परिसरामध्ये चौबाजूने मी हे झाडं लावले. तर आपल्याला ऑक्सिजन बी भेटतो आणि छान बी वाटतं. उन्हाळ्यामध्ये थंड बी वातावरण वाटतं आणि झाडांकडून बघून मन जरा रमलं जातं. हे बघा याला तर अशा मोठ्या मोठ्या असं छान, पहिल्या अशा छोट्याशा कैऱ्या यायच्या, इतकं मोठ्या होत होत्या. आता खूप छान अशा मोठ्या मोठ्या होत आहे. ते बघा हे घड, हे असे मोठे मोठे घड लागलेले आहे. त्या वर्षी कैऱ्यांची वाढ बी झाली थोडी आणि घड बी. तर ह्या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला सांगते, कमीत तरी 10-15 कैऱ्या लागलेल्या आहे. म्हणजे 10-15 कैऱ्याचा एकच घड झालेला आहे. इतका मोठा घड लागलेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे द्राक्षाचे घड लागतात त्याप्रमाणे ह्या कैऱ्यांचे सुद्धा आता घड येतात. असा म्हणजे प्रत्येक फांद्याला एक असा येऊ नाही राहिला आहे. तर काही ठिकाणी आहे एक आलेला, पण काही ठिकाणी असे आता हो कमीत घड म्हटला तरी हे बघा वरती 4 आणि 4 4 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 कैऱ्याचा हा घड लागलेला आहे. तर बघा किती छान असं नैसर्गिक वातावरण आणि एकदम मस्त अशा कैऱ्या आल्या ह्या वर्षी. पण एवढं काय साल धरलेलं नाही, तिथं खूपच दाट येत असतात. हे बघ काही ठिकाणी पातळ आहे. तर इथे बी तसंच असं एक घट लागलेला आहे बरं का. त्याप्रमाणेच चौका असा पानामुळे दिसत नाही आहे, पण तिथे बी आहे ना 2 2 4 5 6 7 8 9 कैऱ्या आहे. 10 कैऱ्यांचा घड आहे तो. तर ह्याप्रमाणे अशा ह्या आमच्या आंब्याच्या झाडाला खूप छान असे द्राक्षेप्रमाणे असे घड लागलेले आहे आणि सुंदर असे मस्तपैकी असा आंबा बहरलेला आहे यावर्षी. तर जरा थोडं पातळच म्हणा, पण साल धरलेलं आहेच. एक साईडला खूप फळं आणि एक साईडला काहीच फळं नाही. तर कधी काही झाडांचे कसं असतं, काही झाडांना पूर्णच म्हणजे साल म्हणजे कसं, कधी एका झाडाला तर पूर्णच वर्षी यायचं नाही आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी पूर्ण यायचं. आणि कधी तर साल म्हणजे सारखंच यायचं बा, दरवर्षीच येणं, त्याला साल धरणं म्हणतात आंब्याला. तर मग साल कशाला म्हणतात ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आंब्याला साल कशाप्रमाणे म्हणतात, साल धरले बा आंब्याने, तर एक वर्षी येणं आणि एक वर्षी नाही येणं, सालबाद म्हणतात. तर हे बघा कसे घड आहे. आता तो घड आहे किती 2 4 5 6 7 कैऱ्यांचा घड आहे. बघा किती मोठा घड आहे. हे बघा 7 कैऱ्यांचा हा घड आहे. हां हे किती छान आलेला हा 7 कैऱ्यांचा. सगळ्यात मोठा म्हणजे तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर तो खूप छान असा. हे बघा हा बघा हा याला पण 10-15 तरी तुम्हाला नाही म्हणते तरी खूपच म्हणजे 15 कैऱ्यांचा तरी हा घड असेल, इतका मोठा आहे. म्हणजे द्राक्षासारखाच असे घड येतात.
कधी द्राक्षासारखे, कधी असे, कधी तसे. तर असं छान असं आंब्याने भरलेलं हे झाड सालभात. तसाच हा आमचा बघा, आमचं लाडकं मांजर सुद्धा बघा कसं बसलं आहे आंब्याच्या सावलीखाली आणि आनंद घेत आहे सावलीचा, छान असं मस्त. तर तुम्हाला सालभात प्रमाणे कसं आंब्याने साल धरलं आहे मी ते तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. इतका छान असं नैसर्गिक वातावरण आंब्याच्या झाडाचं आणि थंड हवागाराचं. हे बघा एवढे आज आपल्या कैऱ्या तोडल्या आहे आपल्या झाडाच्या, अशा छान अशा मस्त एकदम. हे बघा काही पिकाचंच चालल्या होत्या झाडाला, अर्ध्या शेका झाल्या होत्या, अर्ध्या पिकल्या, अर्ध्या कच्च्या उन्हामुळे, म्हणजे एका बाजूने उन्हामुळे या सर्व अशा अर्ध्या पिकल्या होत्या ऊन लागल्यामुळे, आणि हे अर्ध्या हे झाल्या होत्या. तर आज बहरलेल्या आंब्याच्या आपल्या पूर्ण कैऱ्या आज तोडून घेतलेल्या आहे. तर बघा इतक्या कैऱ्या आपल्या झाडाच्या अशा छान अशा मस्त निघलेल्या आहेत. तर आता या कैऱ्या काही सर्व लोकांना वाटायच्या आहे, आपल्या शेजारी पाजारी लोकांना सर्वांना वाटणार आहे. आणि काही कैऱ्या लोणचं घालू, काही पिकत घालू, आणि जेवढे आपले काही नातेवाईक शेजारी पाजारी सर्वांना आपण या कैऱ्या वाटून देणार. दरवर्षी आम्ही सर्व वाटून देतोय. एकही वेळेस झाडाच्या कैऱ्या आम्ही स्वतः कधी विकती नाही, कधी काय नाही, सर्व आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना वाटून देतो. उरलेल्या कैऱ्यांचं लोणचं घालतो, पण सर्वांना पहिला वाटतो. कारण कसं आपल्या झाडाकडे सर्वांचं लक्ष असतं. सर्वांना वाटतं आम्हाला बी 2-2 कैऱ्या द्यावा, आम्हाला बी 2-2 कैऱ्या द्यावा. आणि सर्वांना कैऱ्या बघून खूप आवडतात. तर मग सर्वांसाठी बी आपण 2-2, 4-4 कैऱ्या सर्वांना वाटून द्यायच्या, आपणच एकट्याने खायच्या नाही. तर अशा ह्या पद्धतीने बघा आज आमच्या आंब्यावरच्या कैऱ्या सर्व उतरवलेल्या आहे. तर काही शाखा बी झालेल्या आहे आणि काही अशा निबार बी आहेत. आता ह्याच्यातल्या शाखा काढून घेऊ बाजूला, त्या पिकत घालू. काही छोट्या छोट्या कैऱ्या आपण लोणच्यासाठी ठेवू आणि काही मोठ्या थोड्या लोकांना देऊ, लोकांना काही वाटू. तर फळ जे असतं ना ते आपण स्वतःच नसतं खायचं, सर्वांना वाटून खायचं असतं. तर ज्याप्रमाणे जसं आम्ही हा आंबा लावलाय तेव्हापासून आम्ही आज 30 ते 40 वर्षापासून याच्या कैऱ्या एकही वेळेस आम्ही आमच्या आंब्याच्या स्वतःनेच सर्व खाल्ल्याने सर्वांना वाटल्या, मौल्यातल्या लोकांना, आपल्या शेजारी पाजाऱ्यांना, नंतरच आम्ही खाल्ल्या. तर एवढ्या कैऱ्या आपल्या उतारलेल्या आहे आज आपल्या आंब्याच्या. तर हे बघा, तर आता मी शाखा सर्व बाजूला काढणार आहे. हे अशा शाखा आहे तर ते सर्व बाजूला काढणार आहे आणि काही कैऱ्या आपल्याला लोणच्यासाठी ठेवणारे बारीक बारीक निवडून आणि सर्व कैऱ्या काही वाटून देणार आहे. आता हे बघा माझं आंब्याचं झाड इतकं मोठं बहरलेलं, आज सर्व काही खाली झालं असं सुनं वाटत आहे. त्याच्या पूर्ण कैऱ्या आता आपण उतरून घेतलेल्या आहे. काही पक्ष्यांसाठी ठेवलेल्या आहे, काही झाडांना पक्ष्यांसाठी पूर्णच काही काढून नाही घेतल्या. कारण झाडांवर आंब्याच्या झाडावर कोकळ्याने कोपटं केलेलं आहे. त्या कोप्यामध्ये काही वेळेस त्याचे अंडे वगैरे असू शकतात आणि पक्षी येतात. तर पक्ष्यांसाठी अर्ध्याने त्या कैऱ्या ठेवलेल्या आहे, म्हणजे पक्षी खातील, पक्ष्यांना बी दाना पाणी भेटल्या जातो. तर त्यांच्यासाठी काही कैऱ्या झाडावर ठेवलेल्या आहेत. तर हे बघा मित्रमैत्रिणींनो, आज आपलं झाड सर्व आंब्याने बहरलेलं आहे, एकदम छान असं. आज पूर्ण आपलं झाड खाली झालेलं आहे. पूर्ण कैऱ्या आपण काढून घेतलेल्या आहे. काही कैऱ्या पक्ष्यांसाठी खाण्यासाठी आपण ठेवलेल्या आहे. हे बघा पक्षी खावा म्हणून हे बघा किती कैऱ्या आहे झाडांना ठेवलेल्या आहे. पूर्णच कैऱ्या आपण काढून घेतलेल्या नाही. तर असं हे आपलं बहरलेलं आंब्याचं झाड आज अर्धनिम खाली झालं, काही पक्ष्यांसाठी राहिलेलं आहे. सूर्य उगवत आहे, सकाळचा सूर्य बघा किती छान असा उगवत आहे. आंब्याच्या झाडातून किती सुंदर असा प्रकाश येत आहे. तर बघा मैत्रिणींनो, किती छान अशा कैऱ्या काढून आणि झाड, तर झाड बघा आपल्याला कसं छान असं गोड फळं देतं, खूप गोड फळं देतं. आणि झाडापासून आपल्याला सावली बी होते आणि विश्रांतीसाठी पक्षी बी त्याच्यात दाना पाणी करण्यासाठी, फळं खाण्यासाठी येतात. आणि आपण बी सावलीला उन्हाळ्यामध्ये झाडाखाली निवांत बसतो. गाया म्हशी बसतात, प्राणी बसतात झाडाखाली. याच्यासाठी नेहमी कधी बी एक झाड लावणं आवश्यक असतं. तर आयुष्यात कधी बी कुठे बी एक झाड रस्त्याच्या कडेला लावणं हे खूप छान असतं. झाड लावल्यामुळे, झाड आल्यामुळे
नळांना बोरिंगला पाणी येतं, विहिरीला पाणी उतरतं, त्याने पाऊस पडतो, झाडामुळे पाऊस पडतो, त्याच्यामुळे पाणी आपल्या बोरिंगला उतरल्या जातं. त्याच्यासाठी एक झाड लावणं खूप उपयोगाचं असतं. हे आम्ही झाड असं आंबे खाऊनच असं पोरांनी लहानपणी थोडे थोडे खायचे आंबे आणि त्याच्या कैऱ्या टाकलं, हे बी टाकलं तर त्या ब्यापासून हा इतका मोठा विशाल आंबा झाला आणि आज तो आंबा बहरलेल्या फळाने आम्हाला सर्वांना फळं देऊ लागला. तर गोड फळांचं झाड लावणं खूप छान असतं. लिंबाचं झाड बी लावणं चांगलं, पण लिंबोळ्या खाणं कडू कधीच नाही लावू, पण गोडच हे लावणं. तर सर्व आयुष्यात गोड आणि छान होतं. पक्ष्यांना बी निवारा भेटतो, त्यांना खायला फळं भेटतात, माणसाला बी बसायला छाया भेटते, सावली भेटते, झाडामुळे पाऊस पडतो. तर अशी विशाल हा आंबा आमच्या दारातला. आज त्याच्या आम्ही कैऱ्या तोडल्या, काही पक्ष्यांना ठेवल्या. आज तुम्हाला सर्व आंबा कसा उतरवला तो दाखवलेला आहे. तर हे बघा, आज आंब्याचे सर्व फळं निघून गेले, काही फळं पक्ष्यांसाठी ठेवले आहे. तर चला मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी कसं आंब्याच्या कैऱ्या उतरवल्या ते दाखवलेलं आहे. हे बघा, वारा सुटला आहे, वाऱ्यामुळे सर्व आंब्याच्या फांद्या हलत आहेत. त्याच्यामधून तार गेले, आंब्याच्या फांद्या काही काढायच्या आहेत त्या बाजूने, म्हणून आज सर्व उतरून घेतला पावसामुळे. कारण पाऊस सुरू झाल्यावर सर्व कैऱ्या खाली पडून सर्व नुकसान होईल. तर आपलं नुकसान नाही झालं पाहिजे, लोकांना वाटण्यात बी गेलं पाहिजे, आपल्याला बी खाण्यात बी आलं पाहिजे, असं गोड आपलं आंब्याचं झाड. तर मैत्रिणींनो, चला तुम्ही बी कोणचं का होईना एक झाड जून महिन्यात नक्की रोडच्या कडेला म्हणावं, कुठे का होईना एक झाड नक्की लावायचं. आयुष्यात एक झाड लावून बघा आणि त्याचा आनंद घेऊन बघा. तर झाड लावण्यात आणि ते झाड मोठं झाल्यावर त्याच्यापासून आपल्याला फळं भेटतात आणि त्याचा आनंद घेणं खूप छान असतं. त्या फळं चोखणं आणि आपल्या झाडाचं स्वतः आपण लावलेल्या याच्यात खूप आनंद असतो. त्याच्यासाठी नेहमी झाडं लावा. झाडं लावल्याने पाऊस पडतो. तर कुठे बी आता जून महिना सुरू होतात झाडं लावायची. मी दरवर्षी एका महिना कुठे बी झाड लावून देते. कोणत्या बी ठिकाणी एक साधं कसलं पिंपळाचं म्हणा, कोणचं बी म्हणा, एक झाड लावूनच देत असते. हा बघा, सूर्योदय किती सुंदर असं येत आहे. तर आज आपल्या आंबा उतरवला आणि चला मैत्रिणींनो, आता ठेवत आहे. चला, बाय. हे बघा, आज कैऱ्या सर्व तोडणार आहोत. चला मैत्रिणींनो, नमस्ते, जय भीम. आज सर्व कैऱ्या आम्ही आज झाडाच्या तोडणार आहोत आणि पिकत घालणार आहोत, काही लोणचं बनवणार आहोत. तर हे बघा, आंब्याला खूप असे छान गंधात अशा कैऱ्या आलेल्या आहेत. तर आज आमच्या आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या पूर्ण उतरवणार आहोत. ते बघा, आज आंब्याच्या कैऱ्या उतरत आहे. ही आकडी विशाल आमचं आंब्याचं झाड आहे. तर आज आमच्या आंब्याच्या पुऱ्या कैऱ्या काढायच्या आहे पाऊस पडायच्या अगोदर. कारण पाऊस पडला तर सर्व कैऱ्या पडून जातील आणि कैऱ्यांचं नुकसान होईल. त्याच्यासाठी आजच कैऱ्या काढणार आहोत. पाऊस सुरू होण्याच्या अगोदर, सुरू तर झालाय पण त्याच्या अगोदरच कैऱ्या उतरून घ्यायच्या आहे सर्व झाडाच्या. हे बघा, किती छान अशा कैऱ्या झाडाला आलेल्या आहे. आपला बाबाचा झेंडा वरती लावलेला आहे. हे बघा, आंब्याचं झाड आमचं भरपूर आहे, खूप बहरलेला आंबा आमचा फळाने. हे बघा, आता अशा आकडीने आम्ही सगळ्या कैऱ्या तोडणाऱ्या माझ्या मिस्टरांनी आता मस्त आकडी किती मोठी तयार केली आहे. आणि आता ह्या आकडीने आम्ही अशा कैऱ्या आमच्या पाडणार आहे. आणि आम्ही दोघी जणी छानपैकी असं खाली चादर किंवा असं बेडशीट धरणार आहे. म्हणजे सर्व कैऱ्या त्या बेडशीटवर आणि चादरीवर पडणार आहे. तर आज चला, किती कैऱ्या पडताय तुम्हाला काढणार आहोत आम्ही सर्व झाडाच्या, तुम्हाला दाखवणार आहे.
काही पिकत घालणार आहे, काहींचं लोणचं बनवणार आहे. तर हे बघा आता ह्या बाजूने इतके आहे. तर ह्या बाजूने बघा इतके आहे. आता मी तुम्हाला दाखवल्या. तेव्हा हे बघा दुसऱ्या बाजूने किती आहे. तेव्हा दुसऱ्या बाजूने बी खूप आहे, खूप बहरलेला आहे. आता आज आपण खूप कैऱ्या अशा साऱ्या काढून घेणार आहोत. तेव्हा माझ्या मिस्टरांनी आकडी धरली आणि कैऱ्या पाडायला आज सकाळी 6ला सुरू केलेलं आहे. तर आता सर्व कैऱ्या मी आणि सुनबाई आता मस्तपैकी